शिंदे सेनेने दिला थेट युती तोडण्याचा इशारा. महायुतीचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट वरकरनी सगळं ऑल इज वेल वाटतं. पण आतमध्ये मात्र मोठी खतखत सुरू आहे. ही खतखत आता बंद दाराआड राहिलेली नाही, तर ती भर पत्रकार परिषदेत बाहेर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी थेट भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर तोफ डागली आहे. आरोप साधा सुद्धा नाहीये. आरोप आहे पक्षपाताचा, अडवणुकीचा आणि फक्त आपल्याच मतदारसंघावर प्रेम करण्याचा. एका सत्ताधारी आमदाराला आपल्या सरकारमधील मंत्र्यावर जाहीर टीका का करावी लागली? मराठवाड्याची कामं खरंच अडवली जात आहे का? आणि यामागे काही मोठं राजकीय गणित आहे का? या प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत. चला मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एमएच. संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट यांचा पारा चढलेला दिसला. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं. शिरसाट म्हणाले, रवींद्र चव्हाण यांना कल्याण डोंबिवली आणि आसपासचा भाग सोडून महाराष्ट्रात दुसरं काही दिसत नाही. म्हणजेच मंत्री महोदय फक्त आपल्या भागाचा विकास करत आहेत, असा हा सरळ आरोप आहे. पुढे ते म्हणाले, मराठवाडा किंवा इतर भागातील रस्त्यांच्या कामांच्या फाईल्स चव्हाणांच्या टेबलावर गेल्यावर त्या मंजूर होत नाहीत. तिथे अडवणूक केली जाते. शिरसाटाने उघडपणे सांगितलं की आमच्या कामांच्या फाईल्स पुढे सरकत नाहीत. जर राज्याचा मंत्री फक्त एका शहरापुरता मर्यादित राहणार असेल, तर बाकीच्या महाराष्ट्राने काय करायचं? मित्रांनो, सार्वजनिक बांधकाम खाते म्हणजे पीडब्ल्यूडी हे कोणत्याही सरकारमधील सर्वात महत्वाचं खातं असतं. रस्ते, पूल आणि इन्फ्रास्ट्रक्चरची कामं याच खात्यातून होतात. आणि जर सत्ताधारी आमदाराचीच कामं होत नसतील, तर त्यांची अस्वस्थता बाहेर येणं साहजिक आहे. आता या टीकेला राजकीय वजन काय आहे हे समजून घेऊया. ज्या रवींद्र चव्हाणांवर टीका केली जात आहे ते साधे सुधे नेते नाहीत. रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. कोकणातील भाजपचा एक मजबूत चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. जेव्हा शिंदे गटाचा प्रवक्ता फडणवीसांच्या माणसांवर टीका करतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ही नाराजी खालच्या पातळीवर नाही, तर ती वरपर्यंत पोहोचली आहे. हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. याआधीही शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी, जसे की गजानन कीर्तीकर किंवा भरत गोगावले यांनी खासगीत किंवा जाहीरपणे भाजपच्या मंत्र्यांकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. आम्ही सत्तेत आहोत, पण आम्हाला सावत्र वागणूक मिळते, ही भावना शिंदे गटात वाढत चालली आहे. ही टीका अशा वेळी आली आहे जेव्हा महायुतीमध्ये अनेक स्तरांवर रस्सीखेच सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघात काम दाखवायची आहेत. रस्ते आणि विकास कामे झाली नाहीत तर जनता प्रश्न विचारणार. त्यामुळे शिरसाट यांची ही आक्रमकता केवळ राग नाही, तर एक गरज आहे. त्यानंतर अजित पवार सत्तेत आल्यापासून निधी वाटपाचा मुद्दा आधीच गरम आहे. त्यात आता भाजपच्या मंत्र्यांवरही आरोप झाल्याने शिंदे गट कोंडीत सापडल्याचे चित्र आहे. काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की ही एक प्रेशर टॅक्टिक्स म्हणून असू शकते. जाहीर नाराजी व्यक्त करून सरकारवर आणि भाजपवर दबाव आणणे, जेणेकरून अडकलेली कामं मार्गी लागतील. पण या जाहीर वादामुळे विरोधकांच्या हातात आयात कोलीत मिळाला आहे. विरोधक आता म्हणू लागले, जे सरकार स्वतःच्या आमदारांचं ऐकत नाही ते जनतेचं काही ऐकणार. थोडक्यात सांगायचं तर संजय शिरसाट यांनी फोडलेला हा बॉम्ब महायुतीत ऑल इज वेलच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आता रवींद्र चव्हाण किंवा भाजपचे वरिष्ठ नेते ह्यावर काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. जर ही धुसफूस लवकर शांत झाली नाही, तर त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मतदारसंघात विकास कामे वेगाने होत आहेत की रखडली आहेत? आणि सत्ताधारी पक्षांमध्ये असा वाद असणं राज्यासाठी चांगलं आहे का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.